तुमच्यासमोर MCQ आहे, 4 पर्याय देखील आहेत. त्यातला पहिला पर्याय वाचला, बरोबर वाटला. दुसरा पर्याय वाचला, तोही बरोबर वाटला. आणि जेव्हा 2 पर्यायांमध्ये तुम्ही कन्फ्यूज होता त्यावेळी बघा अनेक विद्यार्थी अंदाजे कोणत्यातरी एकाला टिक करून पुढे जातात. पण टॉपर असं करत नाहीत. टॉपर बघा अंधाधुंद तुक्केबाजी करण्याऐवजी ते लॉजिक्स वापरतात. ठीक आहे. आणि हे लॉजिक आपल्याला ड्युरिंग द प्रोसेस म्हणजे अभ्यास करत असतानाच डेव्हलप करावे लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 लॉजिक सांगणार आहे जे तुम्हाला एक्झाममध्ये ॲक्युरेसी वाढवण्यामध्ये मदत करतील. नो मॅजिक, जस्ट प्युअर लॉजिक. सो लेट्स बिगिन. पहिला प्रश्न बघा विमा सखी योजनेबाबत आहे. विमा सखी योजनेबाबत पुढील विधाने विचारात घ्या. पहिला पर्याय आहे, ही योजना आयुर्विमा महामंडळाने सुरू केलेली आहे. आता बघा या ठिकाणी विमा म्हटले, पर्यायामध्ये आयुर्विमा म्हटले, थोडंसं वर्ड काय होतात असोसिएट होतात, त्यामुळे हा पर्याय बरोबर असू शकतो. त्यानंतर बघा दुसरं पर्याय बघा, 18 ते 17 वयोगटातील सर्व स्त्री पुरुष या योजनेचे लाभार्थी बनू शकतात. आता बघा दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला एक तर या ठिकाणी कन्फ्युजन असू शकते की 18 ते 70 आहे की 18 ते 50 आहे. ठीक आहे, की 18 ते 40च आहे. यामध्ये आपल्याला कन्फ्युजन असू शकते. दुसरं कन्फ्युजन कुठं असेल बघा की सर्व स्त्री पुरुष या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन असू शकते. मग आता बघा थोडंसं आपण वर्ड काय करूया, असोसिएट करून पाहूया की हे आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकतो. आता या ठिकाणी बघा सखी हा शब्द आहे आणि मोस्टली सखी हा शब्द महिलांसंदर्भात वापरला जातो. बरोबर आहे का बघा, माझे विचार तुम्हाला पटतात का बघा. आणि त्यामुळं जसं हा सखी हा शब्द महिलांसंदर्भात वापरला जातो त्यामुळं या योजनेमध्ये पुरुष लाभार्थी नसतील असं एक तुम्ही लॉजिक लावू शकता आणि यानुसार हे तुमचं विधान चुकीचं ठरेल आणि तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, समजलं वर्ड असोसिएशन ही टेक्निक कशी वर्क करते. अजून एक आपण उदाहरण घेऊया ज्यामुळे आपल्याला अजून जास्त क्लॅरिटी मिळेल. यामध्ये काय म्हटलं आहे बघा, जी क्वाड्राप्लेक्स बाबत कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, काही विद्यार्थी म्हणतील की जी क्वाड्राप्लेक्स हा शब्द आम्ही अजूनपर्यंत कधी आमच्या वाचनातच आलेला नाही. मग काय कराल बघा, अशा वेळी प्रश्न सोडून देणार का, तर अजिबात नाही. यावेळी काय करायचं, थोडंसं वर्ड असोसिएट करण्याचा प्रयत्न करायचा, काहीतरी लॉजिक लागते का बघायचं. कसं बघायचं हे आपण पाहूया. बघा पहिलं विधान काय म्हटले, ही एक अद्वितीय 2 धागे असणारी DNA रचना आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी 2 धागे म्हटले, 2च्या ऐवजी 2 कदाचित बरोबर असेल किंवा याच्याऐवजी 3 असतील, 4 असतील, काही असू शकते ना. मग बघा वर्ड असोसिएट कसं करायचं. आता यातील कॉड हा शब्द बघा, कॉड, आणि कॉडचा अर्थ काय होतो 4. बघा डुओचा अर्थ काय होतो, डुओ म्हणजे 2, ट्रायो म्हणजे 3 आणि कॉड म्हणजे 4. ठीक आहे, कॉड म्हणजे 4 आणि या ठिकाणी 2 धागे म्हटले, त्यामुळं हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी आहे आणि पहिलं विधान काय असेल, चुकीचं असेल. ठीक आहे, लक्षात येते का बघा आपण कशा पद्धतीनं मूव्ह करत आहे. आपण काय केलं, वर्ड फक्त असोसिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीनं जे प्रश्न तुम्हाला माहीत नाहीत ते देखील तुम्ही फक्त लॉजिकच्या बळावर उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, यातला दुसरं पर्याय बघा, ही एक जनुक नियमन आणि जिनोम स्थिरतेमध्ये ही रचना जनुक नियमन आणि जिनोम स्थिरतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आता एक आहे जनरल स्टेटमेंट आहे, यामध्ये कोणताही एक्स्ट्रीम शब्द वापरण्यात आलेला नाही. ठीक आहे, म्हणून हा काय असेल, एक जनरल स्टेटमेंट असल्यामुळं हे देखील विधान काय असेल, बरोबर असेल. ठीक आहे, लक्षात येते का बघा की अशा पद्धतीनं आपण जर का वर्ड असोसिएट करून अभ्यास केला ना, तर बघा वर्ड असोसिएशन ही टेक्निक जर का वापरली तर 2023 मधील 3 प्रश्न, सेट ए मधील प्रश्न क्रमांक 11, 44, 100, 2022 मधील हे नमूद केलेले प्रश्न, 21 मधील हे 3 प्रश्न तुम्ही वर्ड असोसिएशन या टेक्निकने सॉल्व करू शकता. भले तो तुम्ही प्रश्न कधी वाचण्यात तुमच्या असो किंवा नसो. कारण की एक्झाममध्ये काय होतं बघा, आपल्याला असं कधीच होत नाही की मला 100 पैकी 100 सर्व प्रश्नांची उत्तरे शुअर शॉट माहीत आहेत. मग अशा वेळी काय होतं की अशा ज्या टेक्निक आहेत वर्ड असोसिएशनच्या असेल आणि इतर टेक्निक ज्या आहेत तर ते आपल्याला फायद्याचे ठरतात. ठीक आहे, हे तुम्ही स्वतःहून याचा अभ्यास करू शकता. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये यांचं एक्सप्लेनेशन हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये आपण
वर्ड असोसिएशन ही टेक्निक PYQला लावून PYQ सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का ते तुम्हाला पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर चला आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया. यामध्ये काय म्हटलं आहे बघा, गुप्त काळातील जमिनी आणि त्यांचा अर्थ विचारात घ्या. त्यामध्ये आपल्याला एकीकडे जमिनीचा प्रकार दिलेला आहे आणि दुसरीकडे त्याचा अर्थ दिलेला आहे. मग आता आपल्याला सिम्पली वाचूया, आपण काय समजते का बघूया. पहिल्यामध्ये म्हटले वास्तुभूमी, दुसऱ्यामध्ये म्हटले चरागाह भूमी, तिसऱ्यामध्ये म्हटले क्षेत्रभूमी. अर्थ देत असताना बघा काय म्हटले, लागवडी योग्य जमीन, त्यानंतर कुरण क्षेत्र आणि त्यानंतर राहण्यायोग्य जमीन. मग जरी मला हे माहीत नसेल तरी देखील मी आता कसं सॉल्व करू शकतो बघा. या ठिकाणी वास्तू दिलेला आहे, वास्तू, या वास्तूला राहण्यायोग्य जमीन, हे काय थोडेसे इंटर रिलेटेड वाटतात, वर्ड असोसिएट होतात. ओके. त्यानंतर चरागाह भूमी, बघा आपल्याला 10वीपर्यंत हिंदी होतं. चरागाह भूमी, चरागाह कोणाला म्हणतात, जिथं पशुपक्षी चरत असतात, बरोबर का. आणि हेच शब्द बघा इथं मेन्शन आहे, कुरण क्षेत्र. कुरण म्हणजे देखील तेच आहे, जिथं काय करतात, प्राणी चरण्यासाठी सोडले जातात, आहे का बरोबर. आपण काय केलं, वर्ड असोसिएट केलं. आणि एक क्षेत्रभूमी जरी आपल्याला माहीत नसेल तरी देखील आपण हे उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, कारण की आपल्यापुढे एकच पर्याय उरलेला आहे. लक्षात येते वर्ड असोसिएशन टेक्निक कशी वर्क करते. सिम्पली आपण काय केलेलं आहे, वर्ड्सना असोसिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा ब्रेक द वर्ड. आता ही वर्ड असोसिएशन या टेक्निकशी रिलेटेडच ही एक टेक्निक आहे. यामध्ये आपण काय करतो, वर्ड्सना ब्रेक करतो. ठीक आहे. आता एक प्रश्न बघा, त्यामध्ये काय म्हटले, स्लिनेक्स युद्धाभ्यास कोणत्या 2 देशामध्ये पार पडला. मग आता पहिला आपल्याला ऑप्शन असेल श्रीलंका, इंडिया. दुसरा पर्याय असेल इंडिया, इराण. तिसरा काहीतरी पर्याय असेल इंडिया आणि म्यानमार. ठीक आहे. आणि चौथा नन ऑफ द अबव. मग आता बघा वर्ड्सना असोसिएट करायचं. SL म्हटले, SL म्हणजे काय असू शकते, यापैकी बघा थोडं रिलेट करणार यांना, इंडिया, इराण, इंडिया, म्यानमार, नन ऑफ द अबव आणि इंडिया, श्रीलंका. यापैकी काय असू शकते. SL म्हणजे मला असं वाटतं की श्रीलंका आहे, बरोबर. आणि यातला I म्हणजे इंडिया आहे. लक्षात येते का, आपण वर्ड्स काय केलेत, ब्रेक केलेत आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो. याचं उत्तर काय असेल, श्रीलंका आणि इंडिया. सेम लॉजिक बघा, जर का तुम्ही PYQ पाहिलेला असाल तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल बघा की MPSC जी आहे तर ती युद्ध अभ्यासावर, त्याला आपण एक्सरसाइज असे म्हणतो, युद्ध अभ्यासावर प्रश्न विचारते. म्हणून युद्ध अभ्यास माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. ही सेम लॉजिक तुम्ही वापरून जीमेक्सचा अर्थ काय असेल, जीमेक्सचा म्हणजे जीमेक्स हा एक्सरसाइज कोणत्या 2 देशामधील असू शकतो हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. मी तुम्हाला सिम्पली एक क्लू देतो, जेवरून कोणता देश आहे पहा, या शब्दाची फोड करा. जीमेक्स जेवरून का असू शकते, I म्हणजे तर इंडिया आहे. ठीक आहे. M म्हणजे काय असू शकते आणि X म्हणजे काय तर एक्सरसाइज आहे. जेवरून कोणता देश असू शकतो हे तुम्ही थोडंसं विचार करण्याचा प्रयत्न करा, डोक्याला ताण द्या आणि याचं मला उत्तर आहे ना कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा वर्ड असोसिएशन आणि ब्रेक द वर्ड ही टेक्निक लागू करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर ती कशी काळजी घ्यायची हे आपण एक्झाम्पलच्या थ्रू पाहूया. प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा, विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे. मग आता बघा जशी आपली वर्ड असोसिएशन ही टेक्निक सजेस्ट करते, या ठिकाणी पंचायत असं मेन्शन आहे, पण त्यामुळे याचं उत्तर कदाचित पंचायत राज असू शकेल. ठीक आहे. आणि कर्मयोगी असं मेन्शन आहे, मग याचं उत्तर कदाचित कार्मिक मंत्रालय असू शकते. ठीक आहे. या 2पैकी जर का तुम्ही एकाला टिक केलात, ठीक आहे, 2पैकी एकाला टिक केलात, आता ह्याचं उत्तर कार्मिक मंत्रालय आहे. पण तुम्ही जरी पंचायत राजला टिक केलात तरी देखील तुम्ही योग्य पाथवर आहात, तुम्हाला वर्ड असोसिएशन करणं जमत आहे. पण बघा घाई गडबडीत तुम्ही पर्यावरण किंवा बाल विकास मंत्रालयाला टिक केलात तर आपल्याला लॉजिकमध्ये काहीतरी डिफेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, युअर ॲन्सर कॅन बी इनकरेक्ट, युअर ॲन्सर कॅन बी इनकरेक्ट बट इट शुड नॉट बी लॉजिकली इनकरेक्ट. तुमची उत्तरं जी आहेत ना तर ती लॉजिकली इनकरेक्ट असता कामा नयेत. बघा या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले
की पंचायत आणि कर्मयोगी म्हटले आणि तुम्ही पर्यावरण मंत्रालयाला टिक करता. असं होतं हां, कारण की बघा जेव्हा शेवटचे 15 ते 20 मिनटं उरलेले असतात आणि तुमचे 70 ते 75 प्रश्नच सॉल्व झालेले असतात, तुम्ही पॅनिक होता. ठीक आहे, माइंडसेट खराब होतं, आपल्याला समजत नाही आणि अशा वेळी आपल्याला कोणतरी सांगितलेलं असते की अरे मोस्टली प्रश्नांचं उत्तर सी असते, सीला टिक कर. ठीक आहे, आणि आपण त्याचं ऐकतो आणि पर्यावरण मंत्रालयाला टिक मारतो. असं हे प्रॅक्टिकली असं होते. हे तुम्ही मॉक टेस्ट जेव्हा देणार तुम्हाला तेव्हा समजत असेल, किंवा जे जुने विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासोबत असं झालेलं देखील असेल. त्यांना ते या गोष्टी चांगल्या पद्धतीने रिलेट करू शकतील. ठीक आहे, मग त्यामुळं काय करायचं बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपलं उत्तर जे आहे चुकीचं आहे, ठीक आहे, पण लॉजिकली चुकीचं असता कामा नये. लक्षात येते? मग आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कोठे चूक करायची नाही हे समजून येईल. ठीक आहे, या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, गारिया आणि बोरशोबोरन उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आता बघा गारिया यावरून मला काय आठवते, गारो खासी जैतिया असं मी काय तर वाचलेलं. ठीक आहे, गारो खासी जैतिया कुठेतरी मेघालयमध्ये आहेत. मग आता या आणि हे नावं देखील बघा पूर्वोत्तर राज्याची वाटतात. मग जर का तुम्ही एक्झाममध्ये त्रिपुरा आणि मेघालय या दोनपैकी एकाला टिक केलात तर, आणि दोनपैकी एकाला टिक केलात तर तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. पण तुम्ही काही गडबडीत आंध्र प्रदेश किंवा तमिळनाडूला टिक केलात तर बघा आपल्या लॉजिकमध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. ही चूक तुम्ही एक्झाममध्ये करू नका. ठीक आहे, आय होप की तुम्हाला समजलं असेल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर का तुम्हाला असं वाटत असेल की या चॅनलमधून तुम्हाला क्वालिटी कंटेंट मिळत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा. एक ॲडव्हर्टाईज आहे. तर बघा आपण पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी हा कोर्स लॉन्च केलेला आहे. हा कोर्स जवळपास 4 ऑगस्टच्या आसपास कंप्लीट होईल. ठीक आहे, आणि हा कोर्स आपल्या मंजिल ICS या ॲपवर अवेलेबल आहे. या कोर्समध्ये बघा, या कोर्समध्ये हे नमूद केलेले टॉपिक आपण इन डिटेलमध्ये यावर आपण चर्चा केलेली आहे. या कोर्सचं अद्वितीय वैशिष्ट्य असं, युनिक फीचर असं आहे की आपण यांचा अभ्यास देखील येथेच करतो आणि त्याची रिव्हिजन देखील येथेच करतो. ठीक आहे, आपण या कोर्समध्ये ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू स्टडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू स्टडी कशी केली जाते किंवा अभ्यास देखील येथेच कसा होतो आणि रिव्हिजन देखील येथेच कशी होते हे जर का तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपला ॲप डाउनलोड करा, मंजिल ICS हे. आणि या ॲपवर सुरुवातीचे काही लेक्चर्स हे डेमो लेक्चर्स म्हणून फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल केलेले आहेत. तर ते तुम्ही लेक्चर्स पहा. जर का तुम्हाला वाटलं की हा कोर्स आपल्यासाठी बेस्ट आहे आणि मला पॉलिटीमध्ये आउट ऑफ आउट मार्क्स मिळवायचे आहेत तर तुम्ही नक्की आपला हा कोर्स बाय करू शकता. या कोर्सची फी फक्त 99 रुपये आहे. ठीक आहे, या संदर्भात काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधून विचारू शकता. थँक्यू.